कधी तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही सतत प्रयत्न करता पण नशीब जणू कुठेतरी अडकलं आहे? सगळं योग्य करत असूनही काहीतरी गहाळ असतं, नोकरी टिकत नाही, नातं बिघडतं, पैसा थांबत नाही, मन अस्वस्थ राहतं. मित्रांनो, असं झालं की आपण ग्रहांकडे दुर्लक्ष करू लागतो. लाल किताब म्हणते, जीवनात बदल ग्रहांमुळे नाही तर आपल्या वागणुकीमुळे येतात. आज आपण जाणून घेऊया की लाल किताबानुसार नवग्रहांना प्रयत्न करून आयुष्यात सुख, समृद्धी आणि स्थैर्य कसे आणता येईल. मी आहे अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष हे माझे धार्मिक चॅनेल. आता आपण बघूया लाल किताब म्हणजे काय. लाल किताब हा एक असा ग्रंथ आहे जो आजच्या काळालाही पूर्ण लागू पडतो. यात कुठले मोठे यज्ञ, हवन किंवा खर्चिक पूजा सांगितलेल्या नाहीत. यामध्ये सांगितलेले उपाय अगदी साधे, घरच्या घरी करता येणारे आणि सहज आचरणात आणता येणारे आहेत. लाल किताब आपल्याला सांगते, ग्रहांना प्रसन्न करायचं असेल तर आपली कृती, बोलणं आणि वागणं बदला. म्हणजेच मोठ्या पूजा करण्याची गरज नाही. फक्त आपला स्वभाव, दैनंदिन वागणूक सुधारली तर ग्रह स्वतःच शांत होतात. या ग्रंथातील उपाय श्रद्धेने केले तर लगेच परिणाम जाणवतात. म्हणूनच याला इन्स्टंट उपायांचा ग्रंथ म्हटलं जातं. त्यातल्या उपायांचा मुख्य आधार आहे श्रद्धा, सेवा, दान आणि संयम. ज्यांनी ह्या 4 गोष्टी आपल्या आयुष्यात आणल्या त्यांचे ग्रहही आपोआप बलवान होतात. आता आपण पाहूया लाल किताबानुसार नवग्रह स्ट्रॉंग करण्याचे उपाय. पहिला ग्रह आहे सूर्य, जो आत्मविश्वास, सन्मान आणि नेतृत्वाचा कारक आहे. तो योग्य स्थितीत असल्यास काय मिळते ते पाहूया. या लोकांचा आत्मविश्वास प्रबळ असतो. समाजात यांना मान सन्मान मिळतो. सरकारी क्षेत्रात यश, नेतृत्व आणि तेज प्राप्त होते. हा ग्रह जर दुर्बल असेल तर त्याची लक्षणं काय असतात बघूया. या लोकांचे वडिलांशी मतभेद होतात, आत्मविश्वास कमी असतो, प्रतिष्ठा घटते, वारंवार अपमान होतो, डोळे, हृदय किंवा रक्तदाबासंबंधी या लोकांना त्रास होतो. आता यासाठी लाल किताबात कोणते उपाय सांगितले आहेत तर दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा. तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करा. ओम ह्रीम सूर्याय नमः म्हणत जल अर्पण करा. परंतु जल अर्पण करताना एक काळजी घ्या की अर्पण केलेले जल पुन्हा तुमच्या पायाखाली येता कामा नयेत. वडिलांचा सन्मान करा, त्यांच्या पायाला हात लावा, नमस्कार करा. रविवारी मीठ खाऊ नका. लाल कपडे, लाल झेंडा किंवा तांब्याच्या वस्तू वापरा किंवा लाल रुमाल तरी वापरा. सरकारी किंवा उच्च अधिकाऱ्यांचा नेहमी आदर ठेवा. दुसरा ग्रह आहे चंद्रग्रह, जो मन, आई, भावना आणि सुख यांचा कारक असतो. तो योग्य स्थितीत असल्यास काय फायदे मिळतात बघूया. मानसिक शांतता, कुटुंबात आनंद, आईकडून प्रेम आणि समृद्धी मिळते. निर्णय शक्ती चांगली असते. ह्या लोकांची लोकांमध्ये स्नेहपूर्ण संबंध निर्माण करतात. हा जर चंद्रग्रह दुर्बल स्थितीत असल्याची लक्षणे काय असतात बघूया. अस्थिर मन असतं अशा लोकांचं. भावनिक चढ उताराला सतत सामोरं जावं लागतं. आईशी तणाव, आईशी पटत नाही कधीच. झोपेचे विकार या लोकांना असतात. त्वचेचे किंवा पचनाचे त्रास असतात. उपाय काय आहे ते बघूया आपण. लाल किताबानुसार सोमवारी दूध किंवा पांढरी मिठाई दान करा. आईचा नेहमी सन्मान करा. तिला वस्त्र भेट द्या. रात्री दुधात थोडे पाणी घालून चंद्राला अर्घ्य द्या. घरात पाण्याचे भांडे सदैव भरलेले ठेवा. पांढऱ्या रंगाचा वापर वाढवा. पांढरा रुमाल नेहमी वापरा. तिसरा ग्रह आहे मंगळ ग्रह, जो ऊर्जा, धैर्य आणि संघर्ष शक्तीचा कारक असतो. तो योग्य स्थितीत असल्यास फायदे काय मिळतात बघूया. शौर्य, आत्मबल, तत्काळ निर्णय क्षमता आणि मालमत्तेचा लाभ ह्या लोकांना जास्त मिळतो. नोकरी, सैन्य, पोलीस, स्पर्धा क्षेत्रात यश मिळतं. तो जर दुर्बल स्थितीत असल्याची लक्षणे काय असतात. राग, प्रचंड रागीट असतात लोक. ह्या लोकांच्या आयुष्यात अपघात सतत होतात. रक्तदोष राहतो. भावंडांशी भांडणं होतात. स्थावर संपत्तीत नुकसान होते. लाल किताबानुसार उपाय बघूया आपण. मंगळवारी गूळ आणि लाल मसूर दान करावं. ह्या लोकांनी हनुमान चालिसाचं नेहमी पठण करावं. रक्तदान करावं किंवा तरुणांना मदत करावी. लाल कपडा नेहमी वापरावा. म्हणजेच लाल रुमाल जवळ सतत ठेवा. दारू, तंबाखू ही व्यसने नेहमी टाळा तुम्ही. ते मंगळाला अधिक दुर्बल करतात. चौथा ग्रह आहे
बुध ग्रह जो बुद्धी, व्यापार आणि संवादाचा कारक असतो, तो योग्य स्थितीत असल्यास काय फायदे मिळतात जातकाला? तीक्ष्ण बुद्धी, उत्तम संवाद कौशल्य, व्यावसायिक यश आणि तार्किक निर्णय घेण्याची क्षमता ह्या लोकांच्यात जास्त असते. दुर्बल स्थितीत असल्यास काय लक्षणं असतात बघूया. विसरभोळेपणा जास्त असतो, गोंधळ, सतत गोंधळलेले, खोटेपणा, गैरसमज, शिक्षणात अडथळे येतात या लोकांच्या. लाल किताबानुसार उपाय बघूया. बुधवारी हिरव्या कपड्यांचा वापर करा, हिरवे मूग किंवा पान दान करा, लहान मुलांना गोड खायला पदार्थ वाटा, गणपतीचे पूजन करा, तोलामोलाचे बोल टाळा, म्हणजे तार्किक बोलणं किंवा मार्मिक बोलणं, टोमणे मारणं हे टाळा, प्रामाणिकपणा कामात ठेवा. 5वा ग्रह आहे गुरुग्रह जो ज्ञान, धर्म, विवाह आणि भाग्य यांचा कारक आहे. तो योग्य स्थितीत असल्यास काय फायदे मिळतात बघूया. भाग्यवृद्धी, शिक्षणात यश, उत्तम विवाह, संतान सुख, आदर आणि सन्मान मिळतो. दुर्बल स्थितीत असल्याची लक्षणे काय आहेत बघूया. गुरु, वडील, शिक्षकांशी सतत मतभेद होतात, विवाह अडथळे, संतती समस्या, धार्मिक अनास्था निर्माण होते. लाल किताबानुसार उपाय बघूया आपण आता ह्याच्यावरचे. गुरुवारी पिवळा कपडा परिधान करा, पिवळ्या अन्नाचे दान करा, चणा, केळी, ब्राह्मण आणि गुरुजनांचा सन्मान करा, घरात नेहमी स्वच्छता ठेवा आणि पांडित्याचा अहंकार टाळा. 6वा ग्रह आहे शुक्र ग्रह जो सौंदर्य, प्रेम, विलासिता आणि कला यांचा द्योतक आहे. तो योग्य स्थितीत असल्याचे फायदे काय होतात बघूया. वैवाहिक सुख, संपत्ती, आकर्षण, कला, सुगंध आणि आनंदी जीवन लाभतं. तो जर दुर्बल स्थितीत असेल तर काय लक्षण असतात बघूया. नात्यामध्ये फसवणूक होते, आर्थिक अस्थिरता राहते, व्यसनांचा प्रादुर्भाव राहतो, अतिभोग यांना आवडतात. उपाय काय असतात बघूया. लाल किताबानुसार शुक्रवारी पांढरे वस्त्र दान करा, सुगंधी वस्तू म्हणजे अत्तराचे दान करा, चांदीचे दान करा, गाईला साखर तूप मिसळून खाऊ घाला, घर स्वच्छ ठेवा, सुवासिक ठेवा, जोडीदाराचा सन्मान करा, महिलांचा अपमान कधीही करू नका. 7वा ग्रह आहे शनी ग्रह जो कर्म, न्याय आणि सहनशक्ती यांचा द्योतक आहे. तो योग्य स्थितीत असल्यानंतर जातकाला काय फायदे मिळतात ते बघूया. संयम, स्थिरता, दीर्घायुष्य आणि कर्मफळातूनच या माणसाची प्रगती होते. परिश्रमाने कमावलेले यश आणि जबाबदारीची जाणीव ह्या लोकांना नेहमी राहते. तो जर दुर्बल स्थितीत असल्याची लक्षणे बघूया. उशीर, नोकरीत अडथळे, न्यायालयीन प्रकरणे, अपघात, दुःख यांना सामोरं जावं लागतं. लाल किताबानुसार उपाय पाहूया. शनिवारी या लोकांनी काळे वस्त्र, काळे तीळ आणि तेलाचं दान करायचं, कावळ्यांना अन्न द्यायचं, गरीब मजूर लोकांना मदत करायची आणि न्यायप्रिय राहायचं. 8वा ग्रह पाहूया राहू ग्रह जो भ्रम, प्रसिद्धी, परदेश आणि रहस्य यांचा द्योतक आहे. योग्य स्थितीत असल्यास काय फायदे मिळतात बघूया. राजकारण, तंत्रज्ञान, परदेश प्रवास, अनपेक्षित यश आणि प्रसिद्धी मिळते. दुर्बल स्थितीची लक्षणे काय आहेत बघूया. गोंधळ असतो, भीती, व्यसनाधीनता असते, फसवणूक करतात लोकांची, मानसिक अस्थिरता राहते. यावरचे उपाय बघूया. राहूला काळे तीळ, निळा कापड, नारळ यांचे दान करा, नागदेवतेची पूजा करा, चुकीच्या संगतीपासून दूर राहा. ओम भ्राम भ्रीम भ्रोम सहहा राहवे नमहा या मंत्राचा जप करा. प्रत्येक मंगळवारी शनी आणि राहूला तेल अर्पण करा. शेवटचा ग्रह पाहूया केतू ग्रह जो अध्यात्म, अंतर्ज्ञान, मोक्ष आणि आत्मज्ञान यांचा द्योतक आहे. तो योग्य स्थितीत असल्यास काय फायदे होतात बघूया. आध्यात्मिक शक्ती, ध्यान, अंतर्ज्ञान, भैरव आणि गणपतीची कृपा मिळते. दुर्बल स्थितीची लक्षणे बघूया आपण काय असतात ती. भय, एकाकीपणा, निर्णयाचा अभाव, भ्रम, मानसिक ताण निर्माण होतो. उपाय काय असतात. कुत्र्यांना अन्न द्या, रोटी, दूध, गणपती व भैरव यांची पूजा करा, मौन व्रत ठेवा, ध्यान साधना करा, लोखंडी वस्तू किंवा काळे कापड दान करा. आता सर्व ग्रहांसाठी एकत्रित नियम आणि काळजी काय घ्यायची ते बघूया. एकाच वेळेस अनेक ग्रहांचे उपाय करू नका. एका ग्रहावर लक्ष केंद्रित करा.
43 दिवस सतत उपाय करा, त्यामध्ये सातत्य ठेवा. लाल किताबानुसार तुम्हाला 43 दिवसाचे सातत्य ठेवायला सांगितलेले आहेत. म्हणजे एका ग्रहाचा उपाय तुम्ही सलग 43 दिवस न खंडित होता केला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा लाभ आणि फायदा मिळतो. तो ग्रह दूषित असेल तर शुभ फळ द्यायला सुरुवात करतो. दान करताना अहंकार नको, नावे न घेता दान करा. स्वतःचं नाव कुठेही घालू नका. कोणत्याही उपायानंतर ओम नमः किंवा ओम तत्सत असा संकल्प करून शेवट करा. इतरांच्या हानीसाठी उपाय कधीही करू नका. संयम, श्रद्धा आणि सातत्य ठेवा. हेच लाल किताबाचे 3 मूलमंत्र आहेत. लाल किताब सांगते, ग्रह हे आपले शत्रू नाहीत, ते आपल्याला दिशा दाखवणारे शिक्षक आहेत. आपण त्यांच्यासोबत जुळवून घेतलं की नशीबही आपल्या पुढे झुकतं. म्हणून मित्रांनो, आजपासून आपल्या ग्रहांशी संवाद सुरू करा. छोट्या उपायांनी, सकारात्मक कृतींनी आणि श्रद्धेने तुमचं आयुष्य निश्चितच उजळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेल व्यंकटेश ज्योतिषला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, माझे नवग्रह बलवान होत. तुम्हाला जर ज्योतिषीय मार्गदर्शन हवे असेल तर कृपया मला मेसेजमध्ये तसा संपर्क करा. मी तुम्हाला मोफत ज्योतिष मार्गदर्शन करू शकते. त्यासाठी तुम्हाला माझ्या कमेंटमध्ये तशी विनंती करावी लागेल.